आजचा व्हिडिओ हा स्वामी भक्तांसाठी खूप स्पेशल होणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी सर्व संप्रदायाबद्दल म्हणजे गुरु परंपरा जी आहे दत्तात्रय महाराजापासून स्वामी समर्थापर्यंत ते आत्ताचे परमपूज्य गुरुवर्य मोरे मामा यांच्यापर्यंत जी संप्रदायाची परंपरा आहे ती कशा प्रकारे इथपर्यंत आली यावर आधारित हा छोटासा व्हिडिओ आहे। प्रत्येक स्वामी भक्ताला ही माहिती असलीच पाहिजे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। असेच धार्मिक वारकरी सांप्रदायिक आध्यात्मिक रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भारतात अनेक अध्यात्म मार्ग पंथ संप्रदाय आहेत, त्यामध्ये प्रवचनद्वारा मोक्षाचीच प्रेरणा दिली जाते। पण सध्याच्या काळात ही प्रवचने सर्वसामान्य माणसाला आचरणास कठीण वाटतात। जोपर्यंत मानवाच्या शारीरिक आर्थिक मानसिक समस्या सुटत नाही तोपर्यंत मानव निरपेक्ष मोक्षाची इच्छा व प्रयत्नही करू शकत नाही। तथाकथित म्हणजे तो परमार्थाकडे वळतच नाही। त्यातच अनेक आध्यात्मिक धार्मिक मार्गात बुवाबाजी फसवेगिरी चालू असल्यामुळे माणसाची मूळ अध्यात्म मार्गावरील श्रद्धाच आता सध्या ढासळू लागली आहे। अशा परिस्थितीत दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग हा सुलभ विनामूल्य मार्गदर्शनाचा असल्यामुळे समाजाला संजीवनी स्वरूप ठरेल। हा मार्ग प्रथम मानवी जीवाची सर्व प्रकारच्या कौटुंबिक समस्यातून आध्यात्मिक सेवेद्वारे मुक्तता करतो आणि तो जीव पुढे कायम मानसिक शांतता लाभावी या हेतूने आध्यात्मिक सेवा स्वयं प्रेरणेने सुरूच ठेवतो। यामुळेच सर्व कुटुंबच ह्या सेवा मार्गात वाटचाल करून सुसंस्कारित होऊन भयमुक्त होते। त्यामुळे पुढील पिढी सुसंस्कारित आत्मविश्वासू कर्तबगार निर्भय अशी घडविली जाते। या गुरुप्रणीत मार्गाचे मूळ भगवान दत्तात्रेय असून श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज ब्रह्मीभूत पिठले महाराज सद्गुरू परमपूज्य मोरे दादा अशी गुरु परंपरा आहे। भगवान श्री विष्णूंनी जगाच्या कल्याणाकरिता अनेकविध अवतार धारण केले, त्यातील महत्त्वाचं भगवान श्री दत्तात्रेय हा अवतार जगाचे गुरुपद घेऊन अखिल विश्वाला मार्गदर्शन करण्यासाठी झालेला। इसवी सन 1149 मध्ये छेलीखेडे पंजाबमधून प्रकट होऊन भगवान श्री दत्तात्रेयांनी आगळा वेगळा बुद्धीला अगम्य असा श्री स्वामी समर्थ अवतार धारण केला। 229 वर्ष श्री स्वामी समर्थ महाराज हे अखिल विश्वामध्ये व संपूर्ण भारतभर भ्रमण करीत होते। इसवी सन 1378 मध्ये पिठापूर म्हणजेच आंध्र प्रदेश येथील श्रीपाद श्रीवल्लभ हे नवीन नामाभिमान धारण करून सुमारे 150 वर्ष अंधश्रद्धा दूर करून खऱ्या देवाची ओळख विश्वाला करून दिली। इसवी सन 1528 मध्ये कारंजा म्हणजे विदर्भ येथील महाराष्ट्र येथून श्री नृसिंह सरस्वती ह्या अवतारात सुमारे 100 वर्ष कार्य केले। याच काळात औदुंबर वाडी गाणगापूर यासारखी महान तीर्थक्षेत्रे तयार केली। संपूर्ण भारतात धर्मजागृती करून हिंदू साम्राज्याची स्थापना केली। इसवी सन 1678 मध्ये ह्या अवताराची सांगता करून पुन्हा मूळ श्री स्वामी समर्थ हा अवतार धारण केला। इसवी सन 1856 मध्ये अक्कलकोटमध्ये प्रवेश करून सुमारे 22 वर्ष आगळ्या वेगळ्या पद्धतीने जो भेटेल त्याला दुःखमुक्त करून स्वयंभू बनविले। अनन्य भावाने चिंतन केल्यास सर्व प्रकारच्या योगक्षेमाची हमी दिली। पूर्वसंचिताचा मागोवा न घेता सर्वार्थांनी कल्याण केले। मात्र हे सर्व करत असताना कुठेही वाऱ्या किंवा खेट्या घालावयास लावल्या नाहीत। कुठेही प्रचार अथवा प्रवचने न करता संस्कृती व सदाचार ह्या विषयीचे मूळ विचार मांडले। इसवी सन 1878 मध्ये समाधी घेतल्याचे केवळ नाटक करून लौकिकदृष्ट्या देह संपविला, परंतु आपल्या सुदैवाने त्यांचे हे कार्य आजही तितक्याच वेगाने दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक मार्गातून सुरू आहे। हा मार्ग गुरुप्रणीत मार्गावर अधिष्ठित आहे, जो फक्त भक्त निष्ठेने अहंकार विसरून महाराजांना जीवनाचे अधिष्ठान बनवितो त्याचे जीवन श्री स्वामी समर्थ महाराज सुखकर व शांतिमय बनवितात। श्री स्वामी समर्थ महाराज ही एक शक्ती असून श्री स्वामी समर्थ हा एक शक्तिमान मंत्र आहे। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने तेजाची उपासना केलेल्या ब्रह्मीभूत पिठले महाराजांचे गुरुपद नृसिंहवाडी येथील संगमावर स्वतः श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांनी घेतले। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने त्यांनी आध्यात्मिक सेवेद्वारे दुःखी पीडितांचे प्रश्न सोडविण्याचे कार्य सुरू केले। व्यवहार व अध्यात्म यांची सुरेख संगती लावून तळागाळातील माणसांपर्यंत सर्व कार्य न्यावयाचे होते। लोकांमधील अंधश्रद्धा दूर करून डोळस श्रद्धा वाढीस लावायची होती। याच दरम्यान स्वामी महाराजांनी सुचविल्याप्रमाणे त्यांनी एक शिष्य तयार केला, तेच म्हणजे सद्गुरू परमपूज्य मोरे दादा होय। मूळचे शेतकरी असलेल्या दादांनी 40 वर्ष अविश्रांत कार्य करून या मानवता धर्माच्या वेदीवर बलिदान केले व हजारो सेवेकरांना स्वयंपूर्ण करून सोडले आहे।
सद्गुरू परमपूज्य मोरेदादांनी पूर्ण आयुष्याचा प्रत्येक क्षण परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूळ तत्व सर्वसामान्यांना कोणताच भेदभाव न करता अत्यंत सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यात व्यतीत केला आहे. सद्गुरू परमपूज्य दादांनी 1978 पर्यंत छत्रपती शिवरायांप्रमाणे निष्ठावान माणसे घडविली व परमात्म्याचे कार्य करण्याची योजना राबविली. इसवी सन 1978 पासून पुढे महाराजांच्या आशीर्वादाने या गुरुप्रणीत मार्गासाठी वेगवान घोडेदौड करून मानवी आवाक्याबाहेरचे कार्य उभे केले. सद्गुरू परमपूज्य मोरेदादा यांनी सेवा मार्गात कुणाचेही गुरुपद न घेता थेट श्री स्वामी समर्थ महाराजांनाच गुरु करण्याची प्रथा रूढ केली. ही दादांच्या निरअहंकाराची परमोच्च साक्ष आहे. सेवा मार्गात मार्गदर्शन विनामूल्य ठेवल्यामुळे व संबंधित वाङ्मयी माफक दरात ठेवल्यामुळे तळागाळातील लोकही सेवा मार्गाचा लाभ मिळू लागले. सर्व साहित्य व ज्ञानाच्या बाबतीत कोणतीही गोपनीयता न ठेवता पुढील पिढीसाठी सहज उपलब्ध करून ठेवल्यामुळे मार्गाच्या वाढत्या प्रचारासाठी त्यांच्या महानिर्वाणानंतरही अनेक सेवेकरी ह्या कार्यासाठी क्रियाशील होऊ लागले. तथाकथित धर्ममार्तंडांनी महिला वर्गास हजारो वर्ष आध्यात्मिक ग्रंथ व ज्ञानापासून वंचित ठेवले. त्या महिलांनाच सद्गुरू मोरेदादांनी प्रचार प्रसाराचे आधारस्तंभ बनविले. श्री गुरुचरित्रासारख्या वेदतुल्य ग्रंथाचे पारायणे करण्यास महिलांना असलेली बंदी दादांनीच दूर केली. रामकृष्ण हरी.